नमस्कार मित्रांनो, प्रभावी व्यक्तिमत्वामुळे स्त्रियातून प्रचंड नर्वस झालेली असते. जी नर्वसनेसने ती तिची कपडे किंवा केस ठीक करून लपवण्याचा प्रयत्न करते. आणि दुसरे कारण म्हणजे सबकॉन्शियस माइंडमधून तिला तुमचे पूर्ण लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायचं असतं. तिची इच्छा असते की तुम्ही तिच्या सौंदर्याकडे, तिच्या सजन धजण्याकडे तुम्ही पाहावं, तिचं कौतुक करावं. या अवस्थेत सोबत तिच्या बसण्याच्या किंवा उभ्या राहण्याच्या पद्धतीतही बरेच बदल दिसतात. मानसशास्त्रानुसार जर एखादी स्त्री तुमच्यामध्ये मनापासून रस घेत असेल तर ती तुमच्याशी बोलताना कधीही मागच्या बाजूला झुकून किंवा दुरून तोंड करून बसणार नाही. उलट ती स्त्री बोलताना नकळतपणे संपूर्ण शरीराचा वरचा भाग तुमच्या दिशेने थोडा झुकवून ठेवेल. एवढेच नाही तर तिथे तिचे पाय सुद्धा सरळ तुमच्या दिशेने वळलेले असतील. सायकोलॉजी सांगते, पाय नेहमी त्याच दिशेने वळतात ज्या दिशेला आपल्या मनाला जायचे असते. सर्वात मोठा संकेत तेव्हा मिळतो जेव्हा स्त्री तुमच्याशी बोलत असताना संपूर्ण हरवून जाऊन आपल्या गळ्यातील चेन, गळ्यातील हार किंवा कानातल्या डुलाशी चाळा करू लागते किंवा तिथे सतत तिची बोटं फिरू लागतात. गळ्याचा भाग ही मानवी शरीरातील एक अत्यंत संवेदनशील भाग मानला जातो. तिथे वारंवार हात लावणे हे समोरच्याचा हाय व्हॅल्यू पुरुषाला आपल्या कोमलतेची जाणीव करून देण्याचे एक मुख आमंत्रण असते, जे अंतर्मनातील तीव्र आकर्षणापोटी बाहेर पडते. अस्वस्थतेच्या पातळीवर तुमच्यातील संवाद केवळ औपचारिक राहत नाही, आता सर्व सामाजिक भिंती आणि संकोच वितळू लागतात. आता आपण अत्यंत प्रभावी संकेताबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. हा संकेत भावनिक जवळीक साधण्यासाठी प्रयत्न करणे आणि संभाषणात हा स्पर्शाचे संकेत देणे हे आहे. जेव्हा एखाद्या स्त्रीच्या मनात तुमच्यासाठी असं अत्यंत सखोल भावना निर्माण होतात तेव्हा ती तुमच्याशी नेहमीच लोकांचे किंवा व्यावसायिक बोलणे पूर्णपणे बंद करते. तिचे अंतर्मन तुमच्यासोबत एक असे नाते तयार करू इच्छिते जे जगात इतर कोणासोबतही त्यांचे. याच कारणामुळे ती स्त्री असे काही संधी मिळताच तुमच्याशी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करू लागतात. विशेषतः तिच्या कौटुंबिक किंवा वैवाहिक आयुष्यात असणाऱ्या छोट्या मोठ्या उणिवा, तिला न मिळालेला वेळ किंवा तिच्या मनातील एकटेपणा याबद्दल ती विश्वासाने तुमच्याजवळ बोलू लागते. या गोष्टींच्या ओघात ती कदाचित एक दीर्घ श्वास टाकून असंही म्हणेल की आजकाल मला कोणी समजून घेत नाही किंवा माझ्या मनात मन ओळखणारं ज्या जगात कुणी उरलंच नाही. कदाचित एकमेव तूच आहेस जो माझ्या वेदना किंवा त्रास पूर्णपणे समजू शकतोस. या वाक्याच्या मागं खूप एक मोठं सायकोलॉजिकल रहस्य दडलेलं असतं. जेव्हा एखादी स्त्री अशा प्रकारे आयुष्यातील भावनिक पोकळी तुमच्यासमोर मांडते तेव्हा ती अप्रत्यक्षपणे तिच्या मनाच्या रिकाम्या जागेत स्थान देण्याचा प्रयत्न करत असते. तुमच्यावर 100% विश्वास असतो आणि ती तुमच्या मागे एक सुरक्षित भावना शोधत असते. जेव्हा संवाद पातळीवर पोहोचतो तेव्हा स्त्रीच्या प्रत्येक सामान्य बोलण्यावर किंवा अगदी साध्या विनोदावर सुद्धा ती नेहमीपेक्षा जास्त मनापासून हसू लागते. कदाचित विनोद इतका मोठा नसतो की ज्यावर तिचे हसावे, परंतु त्यातून निघणारा प्रत्येक शब्द अत्यंत आनंददायी वाटतो. आणि नेमक्या याच हसण्याच्या अति उत्स्फूर्त आणि भावनिक क्षणांमध्ये ती स्त्री नकळतपणे स्पर्शाची सामाजिक भिंत ओलांडते आणि ज्याला मानसशास्त्राच्या भाषेत ब्रेकिंग द टच बॅरियर असे म्हणतात. हसता हसता अचानक तुमच्या हाताला हात किंवा खांद्याला हलकासा स्पर्श करणे, बोलण्याच्या ओघात तुमच्या अगदी जवळ येऊन उभे राहणे, या गोष्टी तुमच्यासमोर घडू लागतात. आपल्या समाजात एका स्त्रीसाठी पुरुषाचा स्पर्श टाळणे अत्यंत स्वाभाविक मानले जाते, परंतु जेव्हा ती स्त्री स्वतःहून सामाजिक मर्यादा बाजूला ठेवते, हलका शारीरिक संपर्क साधते, तेव्हा तिचा अंतर्मनाचा संदेश अत्यंत स्पष्ट असतो. तुमच्या सानिध्यात अत्यंत सुरक्षित आणि सुखवाह वाटते आणि जेव्हा जवळकीला तिच्या मनाची पूर्ण संमती आहे हेच या नाजूक स्पर्शातून सिद्ध होते. मित्रांनो, जवळीकता ही पूर्ण संमती दर्शवते, पण त्याचबरोबर स्पर्शानंतर नात्यात एक असा खेळ सुरू होतो जो अनेक नवशिक्यांना
ते समजतच नाही. मित्रांनो, बऱ्याच वेळा ती स्वतःसाठी विसरून तुमच्या आयुष्याचा हिशोब ठेवू लागते. आता मित्रांनो, हे संकेत आहेत. जर स्त्रीला एखादा पुरुष मनापासून आवडू लागला तर ती या गोष्टी त्या पुरुषासोबत नक्कीच करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा असं तुम्हा सर्वांना विनंती करते. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे, त्यामुळे तुम्ही भरभरून सपोर्ट कराल अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद.